नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 10 मध्ये जेवणाची चव दुपटीने वाढवणारी कैरीची चटणी बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारी आज आपण ही कैरीची चटणी बनवणार आहोत. कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे. कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे व नंतर ती कपड्याने पुसून घ्यायची आहे व नंतर आपल्याला कैरीची साल काढायची आहे. तुम्ही कैरीची साल न काढता देखील कैरीची चटणी बनवू शकता, परंतु कैरी जास्त कवळी असेल तर त्या कैरीची साल कडवट लागू शकते. यासाठी आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे. इथे आपल्या कैरीची साल काढून झालेली आहे. नंतर आपल्याला कैरी चाकूच्या साहाय्याने छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला कैरी मोठ्या आकारामध्ये कट करायची आहे व कैरीतील कोई आपल्याला काढून घ्यायची आहे व नंतर आपल्याला कैरी छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. तर इथे मी सुरुवातीला कैरीच्या फोडी मोठ्या आकारामध्ये कट केल्या व त्याच्यातील कोई काढून घेतली व नंतर आता कैरी मी छोट्या आकारामध्ये कट करत आहे व कैरी कट केल्यानंतर आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. व ही कैरीची चटणी बनवायला अगदी सोपी आहे व पटकन बनून तयार होते. झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. उन्हाळ्यात जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी जर अशी कैरीची चटणी असेल तर नक्कीच जेवण जास्त जाईल. उन्हाळ्यात जेवण जात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तोंडी लावण्यासाठी ही कैरीची चटणी बनवून ठेवू शकता. तोंडाची चव वाढवणारी अशी ही कैरीची चटणी आहे. अगदी कमी साहित्यात झटपट बनणारी अशी ही कैरीची चटणीची रेसिपी आहे. उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी ही कैरीची चटणीची परफेक्ट रेसिपी आहे. इथे आपली कैरी कट करून झालेली आहे. नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेली कैरी घालायची आहे. कैरी घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत व नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे व अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये घालायची आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. कैरीची चटणी आपल्याला जास्तही बारीक करायची नाही, थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे व नंतर ती आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर इथे मी कैरीच्या चटणीला तडका देणार आहे. तुम्हाला जर कैरीच्या चटणीला तडका द्यायचा नसेल तर तुम्ही कैरी बारीक करतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची पावडर घालून ते मिक्सरमधून बारीक करू शकता. कैरी बारीक करताना त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातल्यामुळे कैरीच्या चटणीला वरून तडका द्यायची काही गरज नाही. तशी देखील कैरीची चटणी खूप छान लागते, परंतु इथे मी कैरीच्या चटणीला तडका देत आहे. त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोठा 1 ते 1.5 चमचा तेल घालायचे आहे. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची व मोहरी थोडी तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे व जिरे फुलले की नंतर त्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून मिक्स करायचे व नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची. लाल मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला तो तडका बारीक केलेल्या कैरीमध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कैरी बारीक करताना त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता, परंतु मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही. कैरीची चटणी छान अशी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ती एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे. तर तुम्ही ती व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे आपली उन्हाळ्यात जेवणाची चव दुपटीने वाढवणारी कैरीची चटणी बनवून तयार झालेली आहे. उन्हाळ्यात अशी कैरीची चटणी प्रत्येकाच्या घरी बनवली जाते. उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी अगदी साधी सोपी व झटपट बनणारी अशी ही कैरीची चटणीची रेसिपी आहे. उन्हाळ्यात जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी जर अशी कैरीची चटणी असेल तर तुम्ही एका चपातीच्या ठिकाणी 2 चपाती नक्कीच खाल. तर तुम्हाला ही कैरीची चटणी आवडली का
ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.